लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कॉमेंट जरूर देत चला, जेणेकरून आपल्यामध्ये प्रगती करता येईल। आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवनवीन चालू आणि ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद। आजच्या ठळक बातम्या। आज आपण फ्रेंडशिप फिश कंपनी शाखा पुलेवाडी येथे आलो असून आज आपण या प्रतिष्ठात मालकांची एक प्रतिक्रिया घेत आहोत। लोकमान्य न्यूज मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आज वर्षाचा शेवट होत असून 2024 मधून आपण 25 मध्ये जात आहोत। तर आज ग्राहकांचा भी उत्कृष्ट प्रतिसाद दिसत आहे। या संदर्भात तुम्ही काय मत व्यक्त कराल? नाही, कोल्हापूरकरांनी आम्हाला पहिल्यापासूनच प्रेम दिलेलं आहे, भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आमच्या स्पेशल ऑफर असल्यामुळे तर बरीच गर्दी झालेली आहे। आज खास अशी स्पेशल ऑफर काय आहे आपल्याकडे? म्हणजे आता आज सुरमईचा रेट मार्केटला सगळ्यांना माहीतच आहे, पण आपल्या इथं आज सुरमई 400 रुपये किलो आहे। परत अमेरिकन पापलेट आहेत, ते फक्त 99 रुपये किलो आहेत। आणि सुरमईसारखेच एक प्रकार असतो दांडोशी म्हणून, मध्ये सेंटर काटा असतो, तो आज 1 किलोला 1 किलो फ्री आहे। ह्या 3 ऑफर आपल्या आज शाखेमध्ये आहेत। क्वालिटी संदर्भात तुम्ही की काही लोकांच्या शंका असतात, त्या क्वालिटी तुमच्याकडे उत्कृष्ट आहे, याच्या संदर्भात तुम्ही काय बनवून? नाही, पहिल्यापासून आमच्याकडून जमेल तेवढा आम्ही उत्कृष्ट आणि फ्रेशमध्ये मासे द्यायचा प्रयत्न केलेलाच आहे लोकांना, आणि लोकांनी सुद्धा आम्हाला भरभरून इथे प्रतिसाद दिलेला पण आहे। आणि जेवढ्या व्हरायटी कोल्हापूरमध्ये नसतील तेवढ्या व्हरायटी आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत लोकांना, की जेणेकरून सर्वांना त्यातनं बेस्ट व्हावं केलेले आहे, की जेणेकरून ताजेतवाने मासे आणि लोकांना उत्कृष्ट क्वालिटीचे मासे मिळतील। यासाठी तुम्ही काय काळजी घेता? म्हणजे बऱ्यापैकी आपल्या स्वतःच्याच गाड्या आपण केलेल्या आहेत सगळ्या, म्हणजे रोजच्या रोज डेली सर्व्हिस राहावी म्हणून। इतरांच्या पेक्षा तुमचा दर सातत्यानं अगदीशी योग्य असतो, मग याच्यामध्ये बिझनेसमॅन म्हणून तुम्ही त्याचा दर, त्याचा नफा तोटा याचं कसं गणित घालता? आणि मासे म्हटलं की त्याच्यामध्ये खराब होणं वगैरे या गोष्टी अनेक असतात, कारण ते नाशवंत सुद्धा मटेरियल आहे। याच्या संदर्भात तुम्ही कशी काळजी घेता? म्हणजे आता कसं लोक बऱ्यापैकी ज्यात किरकोळ विक्री असतात ते एजंटकडून घेतात किंवा काय, पण आपण डायरेक्ट बोटीतूनच घेतो। म्हणजे बोटीतूनच संपर्क असल्यामुळे डायरेक्ट माल आपण फ्रेश समुद्रातून थेट आपल्या कोल्हापुरात, त्यामुळे आपल्याला समुद्रातून म्हणता, समुद्रातून आपल्या कोल्हापूरपर्यंत यायला किती कालावधी लागतो? त्याचं कसं क्वालिटी मेंटेन केली जाते या संदर्भात तुम्ही सांगा। जास्तीत जास्त सकाळी खरेदी केलेली असते, म्हणजे सकाळी 3-4ला बोटी येतात, ते लोड होऊन जवळजवळ आपल्या 11-12पर्यंत इथं गाडी पोहोचलेली असते। आणि रात्री समजा 6-7ला माल घेतलेला असला तर तो पहाटे 2-3पर्यंत इथं पोहोच झालेला असतो। आता आपण एक चांगल्या ग्राहकांच्या यांच्याविषयी काही मतं आहेत ते जाणून घेऊ। आपण फ्रेंडशिप फिश मार्क कंपनीच्या संदर्भात पुलेवाडीच्या शाखेत आलो आहे आणि तिथल्या काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत। तर आपलं नाव? अभिजित साळोखे, सोनू। जरा मोठ्यानं बोला। काय? अभिजित साळोखे। तुम्ही नियमित या फिश मार्केटच्या फिश कंपनीचं ग्राहक आहात, तर तुम्ही नियमितपणे इथंच का खरेदी करता? या संदर्भात तुमचं मत सांगा। इथले मासे वगैरे फ्रेश असतात, चांगले असतात, ऑफर वगैरे चांगली असते, त्यामुळे ते परवडणारे असते म्हणून इथे येतो। सर्वच माशाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत। या संदर्भात जाणकार म्हणून हे मालकच आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती देतील। माहिती सांगा। हे तारळी म्हणून असते, म्हणजे कोकणी लोक बऱ्यापैकी जास्त खातात, म्हणजे करीसाठी रश्श्यासाठी वापरतात। आवाज जरा मोठा। हे लोक कोकणी लोक वापरतात जास्त, रश्श्यासाठी जास्त प्रमाणात वापरतात ते। बराचा दर वगैरे कसा असतो? नेहमी सर्वसाधारण 150 पासून 200-250 पर्यंत राहतो। आता या समोरच्या या माशाचं नाव बोंबील दिसतं, या बोंबील संदर्भात जरा थोडक्यात माहिती द्या आमच्या ग्राहकांना सगळ्या। बोंबील काय सगळे सर्वसाधारण वर्ग सगळेच खातात, त्यामुळे त्यांना परवडेल असा मासा आहे, म्हणजे 200-250 पर्यंत असतो। म्हणजे लोक त्याचं 65 वगैरे असं बनवतात त्याच्यात काटे वगैरे या संदर्भात कसं असतं याची माहिती द्यायचं लहान मुलांना किंवा ज्येष्ठांना कसा फायदा असतो या बोंबीलचा? कारण बोंबील मासा थोडासा प्रसिद्धीत दिसतोय, ते कसं काटा त्यात असतोय पण बारीक असतो, ते काट्यासहित सगळे खातात, म्हणजे स्टार्टरसाठी वापरतात बऱ्यापैकी। आता हा राऊस नावाचा मासा आहे, तो आजचा दर 600 रुपये दिसतो। याच्यामध्ये काय सूट वगैरे आहे की त्याचा रेट 600 आहे? त्याचा रेट 600। हा मासा जास्तीत जास्त लहान मुलांसाठी खातात, म्हणजे त्यांच्या मेंदूसाठी किंवा इतर गोष्टी असतात शरीरासाठी, त्या आवश्यक हाय प्रोटीन हा मासा असतो सगळ्यात। ठीक आहे।
आता आपण हा राणी मासा याला जरा फोकस करा. राणी मासा म्हणून आहे हा, माझ्या पण ऐकण्यात सुरुवातीला आहे 250 रुपये के जी दर दिसतोय. या माशाविषयी हा मासा पण दिसायला सुंदर दिसतोय. आपण हा कॅमेरा दाखवतोय आणि हे मला वाटतं क्रॉसमध्ये किंवा अशी विशिष्ट जात तयार केलेली दिसते. या संदर्भात तुम्ही थोडीशी माहिती द्या. नाही, त्या समुद्राचाच प्रकार आहे तो राजा राणी म्हणून ते मासे असते, त्यातला एक प्रकार आहे राणी म्हणून. म्हणजे ते राजराणी म्हणजे हा छोटा प्रकार असा थोडासा वाढ झालेला दिसतोय मासा आहे ना. मग ते राणी म्हणून हा मासा आहे. मग याच्यामध्ये काटे वगैरे कसे? काटे आपले सर्वसाधारण बांगड्यासारखेच असते. ठीक आहे. आता हा मासा दिसतोय, याच्यामध्ये हा 300 रुपये सध्याचा दर दिसतोय. तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा टिपला पाहिजे. याला मला वाटतं की काट्याचं प्रमाण याला अल्प असावं का मध्य सेंटरला असतो काटा. बरं. हा मासाच्या मध्ये काय पर्सेंटेज वगैरे किंवा आयर्न वगैरे काय याच्या संदर्भात माहिती? कारण हा टोळ मासा पण प्रसिद्ध आहे थोडासा. चवीसाठी चांगला मानला जातो, चवीसाठी लोक भरपूर खातात. याचा विशेष म्हणजे याचा आमटीसाठी हा प्रसिद्ध आहे की भाजीसाठी प्रसिद्ध आहे? फ्रायसाठी वापरतात लोक भरपूर त्याला. म्हणजे टोळ मासा हा शक्यतो करून फ्रायसाठी वापरावा. आता आपण याच्यामध्ये मिक्स काय आहे याच्यामध्ये आता सध्या? डागोळी नावाचा मासा आहे हा मासा आहे. याच्या संदर्भात थोडक्यात म्हणजे मला हे डागोळी संदर्भातली काय एवढी माहिती नाही, तर तो आपणच ग्राहकासाठी स्पेशलला वापरतात, हॉटेलसाठी वापरतात ते. म्हणजे हॉटेलसाठीच विशेष असं का बरं? तो एकदम मोडलेच असतो, त्यात काटाच नसतो. काटा मला वाटतं साधारणतः आता तुम्ही 450 रुपये लिहिलाय. आजसाठी काही विशेष वापर? पूर्ण घेतला तर 200-250 रुपये किलो बसतो. पूर्ण घेतला तर 200-250 घेतो, कट करून घेतला तर 450 रुपयाला बसतो. त्यात तुम्हाला काही घाण वगैरे येत नाही, फक्त पीस येणार त्यात. हा माशाचं नाव काय? टुना फिश. या माशाचं नाव आणि हा थोडासा मासा वाटतोय, चाड मांसल दिसतोय. मग या तुम्ही थोडी माहिती द्या. हा माशात ओमेगा 3 प्रमाण जास्त असते, म्हणजे त्यांना त्रास असतो वगैरे त्यासाठी किंवा बॉडीसाठी, म्हणजे डाएटसाठी भरपूर लोक वापरतात, बाहेर सुद्धा वापरतात. म्हणजे मेंबर करणारे असतात, पहिलवान लोक असतात, ते भरपूर खातात. त्यात प्रोटीन जास्त असते. म्हणजे टुना फिश लोकांनी आणि बॉडी बिल्डरनी जास्त प्रमाणात खावा असा मालकांचा संदेश आहे. आणि हा बी माझ्या दिसण्यात पहिल्यांदाच आलेला आहे, म्हणून आपण याला जास्त प्रकाश होतात आणतोय. हा 200-250 रुपये म्हणजे फारच योग्य दरातला मासा आहे. आणि हा याच्यामध्ये काय जास्त आहे म्हटलं तुम्ही? ओमेगा 3 हे बॉडीसाठी चांगला आहे. त्याच्यामुळं काही ग्राहकांना किंवा काही लोकांना अजून आपल्याला बऱ्याच माशांच्या व्हरायटी माहीत नसतात. या प्रकाशात येणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर आपण ग्राहकांनी घेणं गरजेचं आहे. तर याचा लाभ तुम्ही घ्यावा. हा टुना मासा अतिशय योग्य वाटतोय मला पण. हा सुरमई मासा आहे. हा काय सगळीकडे प्रसिद्धच मासा आहे, नावानं ओळखला जातो आणि हा माशामधला राजा मानला जातो, बरोबर आहे ना? या संदर्भात तुम्हाला काय माहिती देता येईल? सुरमईविषयी कोल्हापूरकरांना सांगणं म्हणजे काय सांगायला लागणं, ते किंगफिशर आहे आणि कोल्हापूरकरांचा आवडता फिश आहे. सुरमई हा कायम ऑलरेडी जाणारा 24 महिने 12 महिने 24 तास कायम हा खपत असतो. पण मला असं म्हणायचं की एखादी गोष्ट आपल्याला नावेच्या प्रसिद्धीला आली म्हणजे सुरमईच्या बरोबर इतर मासेसुद्धा मला एकदम सुंदर वाटले आणि ते बजेटमध्ये सुद्धा आहेत आणि त्याची चव चाकल्याशिवाय जेणेकरून सगळे सुरमई सुरमई म्हटलं की नाव होते. तसं काही लोकांनी ते इतरही माशांचा टेस्ट घ्यावा आणि प्रत्येकाला सुरमईच पाहिजे असंही नाही आहे. ज्याच्या त्याच्या बजेटनुसार आणि त्याचं नाव झालं म्हणून नाही, दुसरेही मासे अतिशय उत्कृष्ट आणि कमी बजेटमध्ये अतिशय चवदार असू शकतात. असं याच्या संदर्भात तुमचं मत काय? नाही, सुरमईपेक्षाही भरपूर चवीचे मासे आहेत, पण लोकांना रनिंग आयटम म्हणा किंवा माहीत असणारे लोकांना माहीत नसल्यामुळे ते लोक सुरमई म्हणतात, सुरमई बांगडा पापलेट. पण लोकांनी बरेच असे आपण ट्राय करून बघितलेत, नवीन नवीन मासे आणल्यामुळे त्यांना लोकांना पण माहीत व्हायला लागलेत, त्यामुळे लोक भरपूर व्हरायटी न्यायला लागलेत आता भरपूर घेत. पण लोकांची जागृती करत असताना ग्राहकांची जागृती करत असताना तुम्ही बी थोडंसं त्यांना भाजीसाठी कुठला आमटीसाठी कुठला आणि योग्य हे जरी मार्गदर्शन केलं तर प्रत्येकाला सुद्धा आनंद त्यांचा द्विगुणित होईल आणि गोरगरीब म्हणा श्रीमंत म्हणा या सगळ्यांचंच बजेट साधलं जाईल. नाही, त्यांच्यासाठी आपण सेलला लोक पण ठेवलेत, कोणाला करीला हवा आहे फ्रायला हवा आहे, त्यांच्या ज्याच्या बजेटनुसार ते त्यांना मासे दाखवतात आणि बसवून देतात. हा अमेरिकन पापलेट म्हणजे हा दोन वेगवेगळे जात दिसतात, पण याच्यातलं कुठला अमेरिकन पापलेट आहे? हा काय? हा मुशिम. हा अमेरिकन पापलेट, अमेरिकन पापलेट
आणि दुसरा आहे तो मुशे मोरी मोरी. काय म्हटलं याचं नाव? बेबी शार्क. मुशी म्हणतात, मोरी म्हणतात. त्याचं काय वैशिष्ट्य आहे या दोन्ही माशांचं? हे शरीरासाठी हाडासाठी चांगलं असतं, उत्तम असतं. हा शरीरासाठी आणि हाडासाठी उत्तम आहे असं यांचं म्हणणं आहे. पण या माशामध्ये डिटेल कधी आपण गेलो नाही आणि मला वाटते कोल्हापूर पण जास्त या माशामध्ये कोण डिटेल गेलं असेल असं मला काय वाटत नाही. आपण याच्यामध्ये पाम्पलेटच म्हणतो ना, अमेरिकन तो प्रकार जास्त आपण करतोय. पण अमेरिकन पाम्पलेटमध्ये कोण याच्यामध्ये कोणी कधी वापर केला आहे का याच्यात? नाही, ओरिजिनल पॉम्पलेट घेतला आहे. तुम्ही याचा या अमेरिकन पाम्पलेटचा कधी वापर केला आहे? नाही ना, ओरिजिनल. तर याचा सगळ्यांनी टेस्ट करून बघायला काय हरकत नाही. दुसरा हा सुरमईमध्ये अगदी मोठी साईज आहे. हा याचा रेट काय म्हटलं? याचा दर कसा असतो? हे कटिंग पीसमध्ये असतात, फक्त त्यातले पीसच भेटतात. 1000 रुपये किलो. त्यात घाण वगैरे काही येत नाही. मग तो जो आता सुरमई दाखवला आणि हा सुरमई याच्यामध्ये काय फरक आहे म्हटलं? साईजमध्ये फरक आहे. म्हणजे साईजच्यासाठी मला तो 100 रुपयाला देतोय आणि हा 1000 देतोय. एवढा डिफरन्स कसं काय असतं? म्हणजे ग्राहक म्हणून मी एक तुम्हाला विचारतोय. नाही, ते साईजवरतीच रेट असते आणि ह्यात तुम्हाला पीस येणार आहेत फक्त. त्यात घाण येणार नाही, डोके येणार नाही किंवा काही सुद्धा येणार, फक्त भरीव पीस येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये घाण सगळं दिली जाईल आणि निव्वळ जसं आपण मिक्स मटण आणि हे मटण म्हणतो तसा प्रकार तुम्ही या माशामध्ये आता करणार आहे म्हणून त्याचा 1000 रुपये आहेत. हा टाकळी नावाचा मासा आहे. तो आजचा दर इथं 150 रुपये दिसत आहे. तर या टाकळी या माशासंदर्भात आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. टाकळी पण मासा नदीला वगैरे सापडतो काय? हो, गोड्या पाण्यात. हां, कारण हा मासा पण थोडासा प्रसिद्धीत सर्वसामान्यांना पण माहिती असणारा हा मासा आहे. तर या संदर्भात तुम्ही थोडक्यात माहिती सांगा आता. हा हॉटेलला भरपूर लोक वापरतात. म्हणजे ताटाला फ्री वगैरे पीस देतात किंवा थाळी असते. त्याला आपल्याकडं बऱ्यापैकी कोल्हापुरात पानगा म्हणून म्हणतात. हां, ह्याचा टाकळी म्हणजे आपण ग्रामीण भाषेत म्हणा किंवा आपण व्यावहारिक भाषेमध्ये याला आपण हा सर्वसामान्य सर्व ठिकाणी हा मासाचं काय नाव? हलवा, ब्लॅक पॉपलेट. हा मासा हलवा म्हणून ओळखला जातोय. ब्लॅक काय म्हटलं सर? ब्लॅक पॉपलेट. ब्लॅक पॉपलेट. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? दिसायला पण थोडासा सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतोय. आपला व्हाईट आला, हा ब्लॅक आला. म्हणजे आपला रेग्युलर व्हाईट पॉपलेट असतो आणि हा ब्लॅक पॉपलेट म्हणतो. सरंगा म्हणतात, हलवा म्हणतात. म्हणजे जिकडे तिकडे नाव प्रकार वेगवेगळे. याला आपल्या इथं सरंगा पण म्हणतात आणि हलवा पण म्हणतात. हा आता आपण पापलेट मासा बघतोय. त्याच्यामध्ये दर तर आता 1000 रुपये दिसतोय. हा पण मगाच्या मोठ्या माशासारखा याचा पण दर थोडासा कॉस्टली आहे. पण याचं त्याचं वैशिष्ट्य पण असणार आहे. या संदर्भात यांच्याकडूनच जाणून पापलेटचा रेट रेग्युलर हायच असतात कायम. आणि पापलेट बऱ्यापैकी सर्वसाधारण बरेच लोक घेतात. म्हणजे लहान मुलांना वगैरे आवडता फिश म्हणतात ते पापलेट. त्यामुळे त्याचा रेट कायम हायच असतो. आणि 31 डिसेंबरमुळे बऱ्यापैकी पापलेटचे रेट वाढलेलेच आहेत आता सध्या तरी. आता तुमचा 31 डिसेंबरचा नाव काढलं, आठवण आली तुम्हाला म्हणून. पण कोल्हापूरकरांचा 31 डिसेंबर म्हणजे खास दिवस असतोय आणि या दिवसाला साधून तुम्ही दरामध्ये वगैरे काय चेंजेस केलेले आहे की जेणेकरून आज चांगला प्रतिसाद पण ग्राहकांचा दिसत आहे तुम्हाला? तो काही नियमितच असतो हे आम्ही जाणून आहोत. आम्ही या भागातच असल्यामुळं आम्ही बघत असतोय. तुमचं सेवा पण चांगली दिसते म्हणूनच तो दिवसेदिवस तुमचा प्रतिसाद वाढत आहे. या संदर्भात तुम्ही ग्राहकांचे कसे आभार मानाल? नाही, ग्राहकांचा आभार मानाल तेवढे कमीच आहेत. कारण की आम्ही कमी वयात लोक भरपूर आम्हाला म्हणले मराठी लोक या उद्योगधंद्यात नसतात. पण आम्ही मराठी लोक असून मराठी लोक असल्यामुळे कोल्हापूरकरांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. चॅनलच्या तर्फे पण आम्ही एक महाराष्ट्रीयन माणूस, एक मराठी माणूस या व्यवसायामध्ये येऊन अशी भरभराटीचा प्रयत्न करतोय. भरभराटी होत आहे आणि ग्राहकांचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल मराठी व्यावसायिक म्हणून सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून यांचं आभार मानत आहोत किंवा आपल्याला त्याचा फार मोठा अभिमान पण आहे. हा मोठी कोंबडी 600 रुपये धागा काढून भेटणार नाही असं काहीतरी त्यांनी सूचना दिली. धागा म्हणजे काय असतं ते पण दाखवा आणि ग्राहकांना समजेल की बाबा हे धागा काढून भेटणार नाही. याचं कारण काय असेल? धागा काढायला वेळ जातो, त्यामुळे ते बारीक किचकट काम असल्यामुळे ते आपण फक्त सोलून देतो आपण धागा. पण जर हे मासा खरेदी केल्यानंतर जर जाणकार नसेल तर ते धागा काढणं तितकं सोपं आहे का? सोपं आहे पण फक्त वेळ जातो. काय दाखवतात आपले तर की कसा काढायचं ते काय घरी काढला तरी चालतं. म्हणजे हे आणि याचा पण दर 600 रुपये आहे. पण हा मासा सुद्धा कोळंबी मासा म्हणून फार प्रसिद्ध आहे. हा मासा म्हणजे ग्रामीण भागापेक्षा मला शहरी भागामध्ये हा मासा जास्त प्रसिद्ध आहे असं आमच्या अनुभवानुसार व ज्ञानानुसार आम्हाला असं वाटतंय. तुमचं काय मत आहे याविषयी? त्यात काटा वगैरे काय नसतं, त्यामुळे लहान मुलासाठी ते नेतात आणि ते साईजवरती रेट असतात.
म्हणजे 40 काउंट असते, 30 काउंट असते, त्याच्यावरती रेट असते. ह्यातलीच लहानसुद्धा आहे ते 450 रुपये किलो आहे आपल्या इथे. कॅमेरामॅनला मी सांगतो जरासा फोकस करावा सगळ्यांच्याकडून. ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद दिसतोय. आता मला वाटतं किती वाजले आता? 1:30 वाजले. असं 1:30च्या दरम्यान सुद्धा भर दुपारी आपल्याला ग्राहकांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिसतोय. संध्याकाळी तर मला वाटते की तुम्हाला आता जेवायला किंवा बसायला सुद्धा वेळ मिळेल अशी शंका आहे, कारण कोल्हापूर म्हटलं की नॉनव्हेजमध्ये फार प्रसिद्ध आहे कोल्हापूरची. चला आपण आता पुढे जाऊया. आता इथले मासे आता यांचे कायमस्वरूपी ग्राहक म्हणून आणि त्यांच्या याविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर आपलं नाव? संदीप शिंदे. संदीप शिंदे. मग या कंपनीच्या फी संदर्भात आणि त्यांच्या सेवेसंदर्भात तुम्ही काय सांगू शकता? गेली 2 वर्षापासून इथं माशाची खरेदी करतो आहे. मासे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असतात आणि म्हणजे क्वालिटीचे असतात आणि दरसुद्धा माफक असतात. त्यामुळे कसं आहे, ह्यांची सर्व्हिससुद्धा खूप चांगली आहे. आपल्याला पाहिजे तसा आपल्याला जे पाहिजे तो मासा आपल्या इथं आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे कसे अख्या कोल्हापूरमध्ये इथे 1 नंबर क्वालिटीचे मासे मिळतात असे मी सांगू शकतो. बरं बरं. अशी तुम्हाला म्हणजे कधी एखाद्या गोष्टीची अडचण आलेली आहे आणि यांनी दूर करून दिली नाही असं वगैरे असं कधी घडले का याच्यामध्ये? नाही, अडचण तर काही नाही आली. मासे एकदम चांगल्या क्वालिटीचे असतात. बरं, म्हणजे तुम्ही पूर्ण समाधान आहात यांच्या सेवेसंदर्भात? पूर्ण समाधान आहे. बरं आहे. धन्यवाद.